हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक सिम्पल ट्रिक पाहणार आहोत जी क्लास 10th मॅथ्समधल्या प्रोबॅबिलिटी या टॉपिकवर आहे. प्रोबॅबिलिटी या टॉपिकमध्ये आपल्याला बऱ्याचशा इव्हेंट्सची प्रोबॅबिलिटी काढावी लागते आणि ती प्रोबॅबिलिटी जर काढायची असेल तर सर्वात अगोदर त्या इव्हेंटचा सॅम्पल स्पेस आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर तसाच एक प्रोबॅबिलिटीमध्ये आपला टॉपिक आहे विच इज बेस्ड ऑन वेन कॉइन्स आर टॉस्ड. तर या टॉपिकमध्ये 1 कॉइन इज टॉस्ड ऑर 2 कॉइन्स आर टॉस्ड ऑर 3 कॉइन्स आर टॉस्ड असा एक प्रश्न असतो. मग त्यावर आधारित आपल्याला जर प्रश्नाचं उत्तर मिळवायचं असेल म्हणजे त्याची प्रोबॅबिलिटी जर आपल्याला एखाद्या इव्हेंटची काढायची असेल तर सर्वात अगोदर त्याचा सॅम्पल स्पेस माहिती असणं गरजेचं आहे. त्यामधला 1 कॉइन इज टॉस्ड अँड 2 कॉइन्स आर टॉस्ड याचा सॅम्पल स्पेस खूप सोपा आहे. म्हणजे इफ 1 कॉइन इज टॉस्ड आयदर वी वुड गेट हेड ऑर टेल. सपोज 2 कॉइन्स आर टॉस्ड देन वी हॅव HH, HT, TH अँड TT. दीज आर द सॅम्पल पॉइंट्स विच कॅन बी देअर इन द सॅम्पल स्पेस. त्यामुळे हे जे दोन इव्हेंट्स आहेत तर त्याच्यावर सॅम्पल स्पेस शोधणं खूप सोपं आहे. पण ज्यावेळेला 3 कॉइन्स आर टॉस्ड असा प्रश्न येतो त्यावेळेला 8 पॉसिबल वेज आहेत टू हॅव अ सॅम्पल पॉइंट्स. म्हणजे ते सॅम्पल स्पेस लक्षात ठेवणं कधी कधी आपल्याला कन्फ्युजिंग असतं. तर तो सॅम्पल स्पेस लक्षात ठेवण्याची सोपी पद्धत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया. वेन 3 कॉइन्स आर टॉस्ड. हा सॅम्पल स्पेस लक्षात ठेवण्याच्या 2 मेथड्स आहेत. तर सुरुवातीला आपण त्यातली पहिली मेथड बघूया ज्याच्यामध्ये आपल्याला हा जो सॅम्पल स्पेस आहे त्याच्यामध्ये सर्वात पहिला आपला सॅम्पल पॉइंट असणार आहे HHH. याचा अर्थ तिन्ही कॉइन्सवर आपल्याला हेड मिळेल. पुढचे 3 आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत आणि ते 3 लक्षात ठेवलेत की त्याच्या पुढे जे बाकीचे सगळे सॅम्पल पॉइंट्स आहेत ते लक्षात ठेवण्याची गरज नाही. एक संबंध लक्षात ठेवून आपण ते काढू शकतो. आता पुढचे 3 कोणते आहेत पहा. सुरुवातीला तिन्ही हेड्स घेतलेत. पुढच्या सॅम्पल पॉइंटमध्ये HHT घ्यायचं म्हणजे पहिल्या 2 कॉइन्सवर हेड आणि शेवटच्या कॉइनवर T. त्याच्या पुढचा सॅम्पल पॉइंट असा आहे HTH म्हणजे 2 H आणि मधल्या कॉइनवर T. आणि पुढचा HTT म्हणजे पहिला हेड आणि दुसरे 2 टेल्स. आता हे 4 लक्षात ठेवल्यानंतर म्हणजे हे 4 सॅम्पल पॉइंट्स लक्षात ठेवल्यानंतर त्याच्यावर आधारित पुढचे आहेत. म्हणजे आता शेवटचा म्हणजे चौथा HTT आहे तिथं फक्त H आणि T अल्टरनेट करायचं. म्हणजे जिथं H आहे तिथं T लिहायचं आणि T आहे तिथं H. म्हणजे HTT च्या ऐवजी होईल THH. त्यानंतर HTH त्याच्याऐवजी होईल THT. त्याच्यानंतर HHT म्हणजेच TTH. आणि सगळ्यात शेवटी तिन्ही H आहेत इथे येईल तिन्ही T. So this is the sample space and the number of sample points is